20 वर्षाची आमची मैत्री होती. मैत्री आजही आहे, पूर्वी होती, पुढे राहणार. दोन नेत्याची भांडणं मिळत तिसरा पण दलाला आमच्यामध्ये असा कोणी नव्हता. मला आता ही डिलेव्हरी सहन होत नाही. मी म्हणतो मला डिलेव्हरी सहन होत नाही, पण दोघांचं एकदाही सिजर झालं नाही. आज विधानसभा लढे बबनराव एक निवडणूक म्हणजे बाळंतपण, पण टाकानी पडला बबनरावला. त्याच्यामुळे कार्यकर्त्याला मी आश्वासन दिलं तुम्हाला की बाबा आता आमच्याकडे वाद संपले, आमच्यात वाद होणार नाही. आज मी परतूरला आलो, मी बबनरावला निमंत्रण देतो आज की तुम्ही बी एकदा भोकरदनला या. आमच्या लोकांना समजून द्या की अरे हे दोघं एक आले, आता नीट व्हा जरा. हा मेसेज गेला पाहिजे ना. कारण मी उद्या म्हणलं होतं, पण मला पार्टीनं सांगलीला जायचं सांगितलं की मी आता रात्री सांगलीला चाललो. नगरपालिकेची निवडणूक आहे आणि आम्ही जे 40 लोक आहेत त्यात 1 लाख कुठं सांगितलं जायचं. तर मी आज सांगलीला चाललो. सोमवारी बबनरावनी भोकरदनला यावं असं तुमच्या देखत मी बबनरावला आमंत्रण देतो. सोबत तारीख काय तारीख 24 तारखेला बबनरावला मी आज भोकरदनला येण्याचं निमंत्रण दिलं. आणि तुम्हाला सुद्धा ज्याला ज्याला यायचं त्यांनी सगळ्यांना या. तुम्हाला सगळ्याला निमंत्रण. त्याच्यामुळे मलाही आनंद वाटला. मी पण मनातून खुश आहे की जे काय आमच्या तिकडं बोलणं नाही वाट नाही, पण जवळ बसत नव्हतं. तर आम्ही दोघांना कोणालाही कधी घातलं नाही बरं का मला येते यायला. कधी काय आता दोन नेत्याची भांडणं मिळत तिसरा पण दलाला समजले. आमच्यामध्ये असा कोणी नव्हता. आम्ही दोघंच बसलो, दोघांना चर्चा केली आणि दोघांनी हा वाद मिटवला. आणि आता इथून पुढं भोकरदन जालना जिल्हा सारा असो, जो कोणता पार्टीचा निर्णय होईल तो आम्ही सगळे एकत्र करून एवढंच तरी सुद्धा एवढ्या उत्साहानं या ठिकाणी बबनराव चंद्रशेखर. बबनराव तुमची वेळ आली, माझं व्याज पाहिलं, बबनराव राजकारण पाहिलं, सगळ्या गोष्टी पाहिल्या. आता पुढं करा. आता राहिलं मग तुमचं काय, बबनरावचं काय. बबनराव काय सांगितलं नाही, त्याच्या अगोदर सांगितलं काय बाळापण झालं काय. तुम्ही किती विधानसभा लढले, किती विधानसभा झाल्या तुमच्या? 8 विधानसभा लढले बबनराव. एक निवडणूक म्हणजे एक बाळंतपण, पण टाकानी पडला बबनरावला. सही सलामत पास. बरोबर ना. आता राहिला प्रश्न हे वयाचे खासदारकीचं. मला वयाच्या 45व्या वर्षी खासदार केलं, पण माझ्या मनाचे वृत्त होते. या प्रमोदजीने म्हणलं मला आमदार व्हायचं, मला खासदार नाही व्हायचं. तेवढे तू कोण चालणार आहे मला आमदार खासदार होते काय म्हणावर आहे, तर खासदार व्हाय उभं राहिलो. तसा बबनराव परभणी ओपन आहे. निवडणुका लय लांब नाहीये, 1.5 वर्ष संपलंय आणि 6 महिने अगोदर निवडणुका होणार आहे. म्हणजे राहिली किती 3 वर्ष. मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, तुमच्याला शब्द देतो की बबनरावच्या पाठीमागं मी 100%. काही संबंधित त्यांच्या बाजूला नाही राहायचं. मला जे नसतील ते बी आमचे सगळे एकत्र करू आम्ही. आणि सांगू आता बबनरावनं घोषणा केली, पण मला भीती एक वाटते बबनराव. आता हरी म्हणून मी निवडणुकीला टाकण्याची घोषणा केली. तिथे पार्टीला राज्यपाल तुला द्यायला. राज्यपाल झालं तर आमचं ध्यान भाव काही सांगता येत नाही. हरी बोला फोन आला प्रधानमंत्र्याचा, हरी भाऊ क्या चल रहा है.
आणि मोटरसायकलीपासून बघता बघता आम्ही दोघांनी जिल्हा उभा केला. या 40 वर्षातले 35 वर्ष आम्ही दोघं एकत्र होतो. परतूरचा तालुका अध्यक्ष कोण, मंठ्याचा तालुका अध्यक्ष कोण, भोकरदनचा तालुका अध्यक्ष कोण, जाफराबादचा तालुका अध्यक्ष कोण. ते मला परतूर मंठ्याचं विचारायचे, मी त्यांना भोकरदन जाफराबादचं विचारायचे. कार्यालय बांधलं, आम्ही दोघांनी पुढाकार घेतला आणि तिथं झाडाला फळा घ्यायचा तर आम्ही दोघांना विचारून घ्यायचो की कोणता फळा घ्यायचा, झाडाचा फळा. म्हणजे इतकी 35 वर्षाची आमची मैत्री होती. मैत्री आजही आहे, पूर्वी होती, पुढे राहणार. मध्ये 5 वर्षाचा थोडा काही कारणामुळे गॅप झाला होता. तो गॅप कशामुळे होता ते देवालाही माहित नाही, आम्हाला दोघांनाच माहित. आणि आम्ही दोघं जण देवेंद्रजी फडणवीस आले त्या दिवशी रामा इंटरनॅशनलला दोघांनी सोबत जेवण केलं आणि आमच्या दोघात काय होतं ते आम्हाला माहित होतं आणि दोघांनी म्हणून त्या दिवशी संपून टाकलं. आता जिल्हा परिषदचा अध्यक्ष कोण आणि उपाध्यक्ष कोण आम्ही दोघं ठरवतो. होईल 40 वर्ष आम्ही एकत्र होतो. मी 60 ते 70 चे, दोघांनाही 100 गाठायची, 100 वर्ष एकत्र राहायचे. ताटात जेवलं तर ताटात जेवायचंच. मैत्री करेंगे तो दिल खोल के, दुश्मनी करेंगे तो दिल खोल के. पण दुश्मनी नव्हतीच. मतभेद असतात, भावाभावात भांडण होतं, बाप लेकात भांडण होतं, नवरा बायकोत भांडण होतं. नवरा बायकोचं भांडण झालं तर किती दिवस असतं? 4 दिवस रुसतात. मी त्याला मागच्या वेळालाही सांगितलं की बाबा खूप झालं, आता निवडणूक आली की आम्ही म्हणतो की आता पुढच्या वेळेला उभं राहायचं नाही, आता शेवटचं होऊ द्यायचं, एवढंच लास्ट. बाळातपणात वेदना असतात, कळा असतात, प्रत्येक कळाला लेडीज सांगते की आता पुढचं नको, आता पण पुढचं होतच. शेवट झाला, मला आता ही डिलिव्हरी सहन होत नाही. मी म्हणतो मला डिलिव्हरी सहन होत नाही, पण दोघांचं एकदाही सिजर झालं नाही. डिलिव्हरी आहे, कुठलाही काही अडचण येत नाही, लोक आम्हाला रिकॉर्ड करीत नाहीत, त्याच्यात आमचं काय दोष आहे? जिल्ह्याचं चित्र पाहतो. या जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष एक दुसरा पक्ष होता. मामा चौकात माडीवर मीटिंग व्हायची. भारतीय जनता पक्ष गावागावामध्ये नेण्यासाठी गोपीनाथराव मुंडे यांच्या नेतृत्वात रावसाहेबजी दानवे आणि मी कधी आम्ही स्वतःच्या कुटुंबाचा विचार केला. मोटरसायकलवर दोघं फिरायचो, ते राजदूतवर फिरायचो, BLT वर फिरायचो आणि जिल्हाभरामध्ये हजारो कार्यकर्ते आम्ही दोघांनी आणि 7-12 लिहून टाकली. भोकरदनच्या बरोबरच्या 7-12वर रावसाहेबजी दानवेंचं नाव, परतूर मंठ्याच्या तालुक्याच्या 7-12वर बबनराव लोणीकरचं नाव. तुम्हालाही मला सांगायचं की तुमच्या 7-12वर तुमचं नाव आलं पाहिजे. जिल्हा परिषद पंचायत समिती ताकदीनं लढायचंय, हिमतीनं लढायचंय. पहिला प्रश्न आता भैयाने सांगितलं की त्याच्या विधानसभेत झाले साहेब खासदार होते आणि खरं संतोष खूप संयमी आहे, फार कमी बोलतो. पण हे बाबा आहे तोपर्यंत भोकरदनवाले कशाचं दुसऱ्याला घेतात. यांची किंमत वारं काही नाही असू द्या, कोणताही फॅक्टर असू द्या, हे आणि मी जवळ सोडूनच नाही. कोणता फॅक्टर असू द्या, चालला का फॅक्टर, तिथं दानवे फॅक्टर आहे आणि इथं लोणीकर फॅक्टर आहे. आपल्या 3 सीट निवडून आल्या आणि आता रावसाहेबजी दानवे आहेत, नारायण कुचे आहेत, कैलास गोरंट्याल 2 जागा निवडून आणणार आहेत आणि 35 जागा निवडून येणार म्हणजे येणारच. आणि जिल्हा परिषद आपल्या ताब्यात आहे. जिल्हा परिषदेला देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, पंकजा मुंडे आहेत,
200 कोटी रुपयाचा निधी असतो आणि तो 200 कोटीचा निधी आम्ही सांगू तिथे वाटप होईल. दोघ जण साहजिक आहे. राहुल त्याला अध्यक्ष वाटतं, उपाध्यक्ष वाटतं, दानवे साहेबांना वाटतं, बबनराव हटकून का काय दरवेळाला पोराचंच नाव काढतात. आकाश फुंडकर आमदार झाला, संभाजी निलंगेकर आमदार झाला, संतोष आमदार झाला आणि राहुल भाईला उभं राहून जागाच नाही. आता अंकुशराव टोपेची माझी भेट झाली होती, त्यावेळेला मला त्यांनी सांगितलं होतं, बबनराव मी फसलो, माझी चूक झाली खरंच, तळतळून सांगितलं. एकदा पवार साहेबांनी मला लोकसभा दिली पाहिजे, माझी इच्छा एकदा लोकसभा लढायची. आता राजेशला पुढे करून माझी खरंच चूक झाली, तुम्ही तशी चूक करू नका. त्याच्यामुळे मी ठरवलं होतं की जेवढं लोक रिटायर करीत नाही तोपर्यंत कशाला सोडायचं, सवडत जमतं तेवढं जमवा. पण आजकालची पोरं बापाला कुठून टाकून टिकून हिसकून येतात. पण भैया आपल्या डोळ्याके मी मंत्री होतो.